श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? खूप टायमानंतर लाँग व्हिडिओ टाकते, रिव्ह्यू टाकते असंही समजा. कारण का मी 2 दिवस 3 दिवस रिव्ह्यू टाकला नाही. कारण का ऑब्व्हियसली आपला गुढीपाडवा होता, स्वामी प्रकट दिवस होता आणि त्यात आणखीन एक गोष्ट की एपिसोडमध्ये काही नव्हतं. नुसती चिल्लमचिल्ली, नुसती रडारड, कंटाळा आलेला. ॲक्च्युली एपिसोडमध्ये काय नव्हतं, पण काल रात्रीचा एपिसोड सिरियसली जो टास्क होता तो बघताच मजा आली. सो यावेळेस बोलायसारखं काहीतरी आहे म्हणून आपण रिव्ह्यू करतो आहे. कारण काय, प्लीज बिग बॉस तुम्हाला काय नाही दाखवायचं तर ॲटलीस्ट टास्क द्या, टास्क दाखवा. आम्हाला कंटाळा आला आहे तेच तेच बघून. कोण कोण आणि ते काय तो टास्क, ते मांजरी पिल्लांचा जो तुम्ही टास्क घेऊन आला. लास्ट टाईमसारखा टास्क ठेवला पाहिजे होता ना तुम्ही, की घेऊन फिरायचं आहे. तो टास्क आला काय, संपला काय आणि काय कोणाबद्दल? ठीक आहे, पण आपण बोलतो ना, जी मजा असली पाहिजे होती टास्कमध्ये ती काहीच नव्हती. तो प्लीज तुम्ही यांना फिजिकल टास्क द्या. ऑलरेडी आम्हाला विनर सापडत नाही आहे. सो आमच्यासाठी तर ऑलरेडी खूप जास्त त्रास झाला डोक्याचा. रिव्ह्यू पण करायचं तर काय करायचं हेही समजत नाही एपिसोडमधून बघून. कारण का काहीही दाखवून दिलं, काही चाललंय तिथे, काही करतात ते, कोण रडते, कोण काही बोलतं ते समोरच बद्दल मला काहीही कळत नव्हतं. ठीक आहे, चला आपण काल रात्रीच्या एपिसोडबद्दल बोलूया. सो कॅप्टन्सीसाठी टास्क सुरू झाला होता. बाकी तर ठीक आहे. राकेशचं आणि राखीचं आपण सगळ्यांना माहिती आहे, ते सगळं तर रोजचंच आहे, त्यांच्या एपिसोडमध्ये फिक्स आहे. त्याच्यामुळेच राकेश दिसतोय. बिकॉज राकेशला काय माहिती काय झालं आहे, त्याला काहीही गेम खेळायचा नाही. जो याच्या पहिला पण जो कुत्र्या मांजराचे जे पण त्यांनी टास्क आणला होता तो पण त्यांनी केला नाही बरोबर. फक्त आम्हाला ना राकेश हा ॲक्टर खूप चांगला आहे आणि आम्हाला खूप आवडतो पण कसं आहे ना, टास्कच्या वेळेस ॲटलिस्ट ॲक्टिव्हिटी दाखवली पाहिजे. कारण का तो बिलकुलच लगेच कोणत्या पण असला, हा मला जमत नाही, तो मला जमत नाही, हा मला करता येत नाही, तो मला करता येत नाही, हे मला असं बोलायला मला, अरे बोलायचाच शो आहे ना, म्हणून तुम्हाला तिथे बोलवलं आहे. तर तुम्हाला का बोलवलं आहे तिकडे? कोणाच्या ना कोणाच्याबद्दल तुम्हाला खराब बोलायचंच आहे. याच्यात एवढे हे करायची गोष्ट राखीने तर जो धमाकूल घातला तो साईडला राहू दे. कारण का त्याच्यामध्ये काय मला इतकं हे बोलण्यासारखं वाटत नाही आहे. सो मी त्याच्यामध्ये काही बोलत नाही. त्याच्यानंतर आजचा जो टास्क होता त्याच्यात पण राकेशने सेम हात वरती केले की मला कॅप्टन बनायचं नाही, तो मी त्याच्यातून हे आहे. अरे पण तू तुझ्या टीमसाठी तर खेळ, कशासाठी नाही पण टीमसाठी तर खेळ. तेही त्यांना जमत नाही आहे. मला कळत नाही आहे तुम्ही काय आता काय म्हणून आता शो बघायचं आणि काय म्हणून हे करायचं सांगा. आणि दुसरी गोष्ट, तन्वी ही खूप छान टास्क करते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तो ग्रुपमध्ये आहे ना, जो व्यक्ती 4 जण 5 जणांचा जो पण ग्रुप आहे ना, त्याच्यामधला एक व्यक्ती तरी असा हे झाला ना डाऊन, तो स्वतःच्याच ग्रुपला बोलतो की काटा टीम, काय काहीतरी वर्ड यूज केला त्यांनी, काहीतरी वर्ड यूज केला होता, खराबच होता आय थिंक, काहीतरी वर्ड असा होता, खराब वर्ड होता की हाय काहीतरी, की ते लोक टास्क करू शकत नाही असं काहीतरी बोलत होता तो. नल्ला, हो नल्ला वर्ड बोला की टीम नल्ली आहे. आणि त्याला रेवाला खूप त्याचं खराब वाटलं. वाटण्यासारखी गोष्ट, तू स्वतःच्या टीमलाच ती गोष्ट बोलतोय. सो त्याच्यापेक्षा विशाल थोडासा डोक्याने हे आहे, पण तो पण ठीक आहे, टास्कमध्ये खराब करतोच पण तो खेळतो, तो ॲटलिस्ट मग खेळ. आणि मग हारायची काय हेच नाही आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला अगर कोणता इश्यू आहे, काय प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला शोमध्ये यायलाच नाही पाहिजे मला असं वाटतं. कारण का ऑब्वियस त्याच्यामध्ये टास्क वाज तर होणारच आहे, तर टास्क तर खेळावाच लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं बघितलं की यावेळेस टीममध्ये खूप चेंज होता. सागर राकेशच्या टीममध्ये होता, प्रभू विशालच्या टीममध्ये होता. बेस्ट आहे, चांगलं आहे. तर मला असं वाटतं की संकेत आणि विशालला पण आमने-सामने करा कधीतरी, म्हणजे बघताना मजा येईल. आणि टास्कमध्ये संकेत बॉस खूप मस्त खेळला, संकेत खूप छान खेळला. पर आपण विसरू शकत नाही, सागर ही तेवढ्याच
म्हणजे ज्या टायमाची त्याची बॉडी आहे त्याच्याहून जास्त त्यांनी प्रयत्न त्यांनी म्हणजे मला असं वाटतं की शर्ट वर्ट काढून एकदम भयंकर एकदम राडा टाईपमध्ये त्यांनी टास्क केला आणि खूप छान टास्क केला. खूप मजा आली होती टास्क बघायला त्याची. खूप छान हे केलं. आणि ही तर जीव लावते, तन्वी तर जीव लावते नो डाऊट. आणि अगदी ती त्याला पकडून त्याच्या खांद्यापर्यंत चढली होती आणि टास्कमध्ये तो इतका म्हणजे तिला घेऊन त्यांनी तिथपर्यंत जाऊन त्यांनी पाणी टाकलं आहे किंवा घेतलं आहे काहीतरी करत होता तो. सो इतकं त्यांनी इंटेन्स गेम खेळला आणि खूप खूप मस्त खूप मस्त गेम खेळला. बाकी मला असं वाटतं विशालच्या बाबतीमध्ये काय बोलायचं. आता ती पोरगी बोलते, वरून तन्वी ओरडते की तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे, लेडीज प्रॉब्लेम आहे असं म्हणून सोडून टाक. तर तुला समजलं पाहिजे ना लेडीज प्रॉब्लेम काय आहे. ती पाण्यात बसली आहे, मग काय होऊ शकतं लेडीज प्रॉब्लेम. आणि ती बोलते मी काय नाही करत, फक्त मला सोड. तू सोडत का नाही आहे तिला. तुझा डबा तर भरला आहे ना, सोड ना तू तिला. आणि नंतर तुझंही कोणी लागू शकते, तू उठताना लागू शकते दीपालीला. ती इतकं हे नाही करणार. पण मला माहिती आहे ती करते, पण मला यावेळेस वाटतं की त्याची कोणी लागली आहे. हे आपल्याला सगळं भाऊच्या धक्क्यावरच माहिती पडेल काय झालं आहे काय नाही. पण त्यांनी जबरदस्त जोर लावला होता विशालने. ॲक्च्युली तो जोर बोलला गेला ते कसं माहिती आहे का, तो थोडा पण जोर लावला ना तर लोकांना भरपूरच वाटते. त्या लोकांच्या हिशोबाने जास्तच आहे. रेवा कुठे आणि तो कुठे, दीपाली कुठे, तो कुठे, त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. समोरासमोरून अशी व्यक्ती असली असती तर त्याला टक्कर दिली असती. समजा राकेश असला असता तर खूप फरक पडला असता. पण राकेशला ते खेळायचंच नाही आहे. सो असं पण जेव्हा अनाऊन्समेंट झाली त्याच टायमाला माहिती होतं की विशालची टीमच जिंकणार आहे. पण गेम खूप चांगला, यावेळेस मजा आली. आणि काय यांचं अलगच सीन चालू आहे. रेवा राकेशच्या प्रेमात आहे वगैरे 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 वगैरे. काय काय नवीन नवीन गोष्टी शोधून आणतात हे लोक, काय माहिती. आणि राखी तर माहितीच आहे, तिला या गोष्टी आणखीन मोठ्या करायला आवडतात. सो आणि मला एक कळत नाही, समजा कुणाची एखाद्याची चपाती कच्ची असू शकते, होतात कधी कधी कच्च्या असतीलच. कारण का सागर पण बोलत होता. मग तुम्ही त्यांना सांगू शकता प्रेमाने की तुम्ही चपाती थोडी कच्ची आहे, नीट थोडंसं बनवा. म्हणजे सगळ्यांसमोर इतकं ओरडून की माझं साईडला ठेवा चपातीचं पीठ किंवा हे, काही गरजच नव्हती यार. नीट तिला समजवलं असतं तर ती बोलली असती की ठीक आहे थोडी कच्ची राहिली. पण तू ज्याप्रमाणे बोलली, बट चांगली गोष्ट आहे तिने त्याला वाढवलं नाही. आणि रेवाच्या मागे तर मला असं वाटतं सागर सॉरी राकेश कमी विशाल जास्त दिसतोय. किती जणांना असं वाटतंय की विशाल खूप असं मागे मागे करतो, बोलतो मला क्यूट वाटली तू, मला इथे चावली. ह्याच्यात क्यूट वाटायसारखं काय आहे. तू दाबून घेतलं होतंस त्या लोकांना तेव्हा, ती ओरडत होती तेव्हा तुला दिसली नाही. काय तिचं डोकं हे झालं की नाही काय माहिती. बाहेरून बघत असेल ती जी बाहेर गेली आहे रुचिता. आता तरी दिसत असेल डोळ्यांना की नाही काय माहिती काय नक्की काय बोलायचं. आणि ही गोष्ट जेव्हा राखी सांगते तेव्हा राकेश काय बोलतो, किती एज गॅप, ही गोष्ट तू नको बोलूस, ही तुला सूट नाही उडत. तुझ्यात आणि रुचितामध्ये किती एज गॅप आहे, तू पण तेच करतोयस, तर तू समोरच्याला बोलू नकोस. ओके ठीक आहे. रिव्ह्यू मी खूप दिवसानंतर टाकते. प्लीज मला सबस्क्राईब करा, शेअर करा, कसा वाटला रिव्ह्यू सांगा, लाईक करा. आणि कालपासून आपल्याला दुसरा दिवस आहे, नवरात्र पण चालू झाली आहे, तर त्यामुळे थोडा बिझी आहे. त्यामुळे एपिसोड सिरियसली चांगला वाटला ना तरच रिव्ह्यू टाकू शकतो, नाहीतर त्या एपिसोडमध्ये काही नसतं. त्यामुळे आपण काय टाकणार आणि काय बोलणार. आपलं कामच आहे की शॉर्ट रिव्ह्यू कर. शॉर्ट रिव्ह्यूमध्ये शॉर्ट पण गोष्टी भेटत नाही आपल्याला बोलायला, तर आपण काय रिव्ह्यू करणार आहोत. सो सॉरी गाईज. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. बाय.